नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण डेली आपल्या यूट्यूब चॅनलवर अपडेट घेऊन येत असतो नोकरी संदर्भात. तर आज अपडेट आणले स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये वॅकन्सी निघालेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला वॅकन्सी किती आहे, एक्झाम आहे का नाही, शेवटची फॉर्म भरण्याची किती असणार आहे, त्यानंतर यामध्ये पदं किती आहेत, कोण कोण फॉर्म भरू शकतं, कोण नाही भरू शकत, या सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर संपूर्ण माहिती भेटून जाईल. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. हा दुर्गापूर स्टील जे प्लांट आहे ते वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे. तर प्रोफिशियन्सी ट्रेनिंग ऑफ नर्सेस इन MA अँड HS अँड DSP. ठीक आहे, तर दुर्गापूर स्टील प्लॅन्टमध्ये DSP युनिट ऑफ स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे हे सेलचं युनिट आहे. महारत्ना कंपनी इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर प्रोफिशियन्सी ट्रेनिंग इन 60 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दॅट इज DSP हॉस्पिटल. ठीक आहे, DSP हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे. तर किती वॅकन्सी आहे, तर याचे एकूण वॅकन्सी हे 53 आहेत. ठीक आहे, 53 वॅकन्सी असणार आहे. तर एकूण यामध्ये पहा, नंबर ऑफ प्रोफिशियन्सी ट्रेनीज म्हणजे किती वॅकन्सी आहेत, तर 53 वॅकन्सी आहेत. एज लिमिट असणार आहे त्यांचं व्हॅलिड 30/6/25 दॅट इज क्लोजिंग डेट रिसिप्ट ॲप्लिकेशन. जनरल EW साठी 30 असणार आहे, OBC नॉन क्रिमिनल वाल्यांसाठी 33 असणार आहे आणि SC ST वाल्यासाठी 35 असणार आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये पहा काय महत्त्वाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग म्हणजेच 60% असणं गरजेचं आहे, जे जनरल नर्सिंग मिडवायफरी आहे. त्यानंतर फॉर जनरल नर्सिंग EWS आणि OBC कॅन्डिडेट अँड मिनिमम 50% असणं गरजेचं आहे. जनरलवाल्यांसाठी 60 आणि बाकीचे जे कोणी आहे रिझर्वेशनवाले आहेत त्यांच्यासाठी 50% असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा पर्सेंटेज ऑफ अग्रिगेट मार्क्स टू बी कॅल्क्युलेट ॲज अ टोटल मार्क ऑब्टेन डिवायडेड बाय द total aggregate mark considering all semester or years. Candidate having both qualification BSc and diploma in general nursing midwifery, the higher marks obtained in the examination will be considered the eligibility. पहा याच्यामध्ये सिंपल एक रूल त्यांनी सांगितला आहे, ज्याचे जास्त मार्क असतील त्याला जास्त प्राधान्य देण्यात येईल. ठीक आहे, कमी मार्क असतील तर त्याचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर रिलॅक्सेशन इन एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड अप्पर एज लिमिट विल बी एक्सटेंडेड ओनली टू द कॅन्डिडेट हॅविंग व्हॅलिड SC ST OBC नॉन क्रिमिनल. ह्या ज्या सवलती आहेत एज लिमिटच्या, त्यानंतर मार्कच्या, त्या सगळ्या सवलती ह्या कास्ट रिझर्वेशनवाल्याला भेटून जातील जर त्यांच्याकडे व्यवस्थित कागदपत्र असतील तर. त्यानंतर डिपार्टमेंट डिसिप्लिन्स तुम्हाला काम कुठे करायचे पहा, ICU NICU BICU मेडिसिन सर्जरी OBC गायनॅक पेडियाट्रिक कॅज्युअल्टी ऑर्थोपेडिक चेस्ट आणि अदर अप्लाइड एरिज या ठिकाणी कुठे पण तुम्हाला जॉब लावू शकता, तर त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. त्यानंतर ड्युरेशन दिलेलं 18 मंथ फ्रॉम द डेट ऑफ एंगेजमेंट. 18 महिन्याचा हा जॉब असणार आहे. पुन्हा जॉब वाढू शकतो, काम जर तुमचं चांगलं असेल तर जॉब वाढू शकतो. सुरुवातीला 18 महिन्याचं तुम्हाला यांनी जॉब देणार आहे. तर डेली तुम्हाला 8 घंट्यासाठी तुम्हाला शिफ्ट वाईज करावं लागेल. एक शिफ्ट एका दिवसाची 8 घंट्याची असेल एवढं तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर पहा पगार किती असणार आहे. स्टायपंड पर मंथ 10,000 असणार आहे. तर त्यामध्ये नॉलेज एन्हान्समेंट अलाउन्सेस पर मंथ त्यामध्ये 7,020 रुपये असणार आहे, हे वेगळेच भेटणार. त्यानंतर 20 डेज अटेंडन्स असेल त्यामध्ये तर 260 पर वर्किंग डे भेटणार आहे तुम्हाला. म्हणजे चांगली 25-30 हजारच्या जवळपास तुमची सॅलरी जाणार आहे. 30,000 पकडून चला. ठीक आहे, 30,000च्या जवळपास सॅलरी जाऊ शकते तुमची. ठीक आहे, त्यानंतर अकोमोडेशन काय आहे, शेअर्ड अकोमोडेशन फॉर सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी. त्यानंतर शेअर्ड म्हणजे तुम्हाला दोघा तिघामध्ये मिक्स होऊन राहायचं आहे. मेडिकल फॅसिलिटी फॉर DSP हॉस्पिटल ओनली ड्युरिंग ट्रेनिंग. त्यानंतर लीव 15 डेज स्पेशल लीव, मॅक्झिमम 10 डेज लीव फॉर द ग्रँटेड ऑन स्पेल बेल. ठीक आहे, त्यानंतर प्रोसिजर काय भरण्याची, तुम्हाला फॉर्म कसं भरायची याची पद्धत पहा. एलिजिबल इंटरेस्टेड कॅन्डिडेट जे इच्छाधारी आहेत तर भरायचे, त्यांची इच्छा आहे, त्यांनी काय करायचं आहे, रिक्वायर्ड स्कॅन कॉपी तुमची पूर्ण डॉक्युमेंट डल्ली साइंड म्हणजे तुमची स्वतःची सही प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅटमध्ये. अनेक्झर A मध्ये काय करायचं तुम्हाला, अंडरटेकिंग सेल्फ अटेस्टेड कॉपी तुमच्या व्यवस्थित सगळ्या डॉक्युमेंट तुम्हाला ह्या सिंगल PDF मध्ये तयार करून ह्या ईमेलवर सेंड करायचं आहे. हे जे dsprect.intake.@cl.in या वेबसाईट ईमेल जे आहे या ईमेलवर तुम्हाला पाठवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाची तारीख लक्षात घेऊन घ्या तुम्ही, 30/6/25च्या आत तुम्हाला हे
ईमेल करायचं आहे. आज 25 तारीख आहे, 5 दिवस तुमच्याकडे बाकी आहे, तर 5 दिवसापर्यंत तुम्ही ईमेल करू शकता. नो रिसिव्ड ॲप्लिकेशन आफ्टर द स्टायपुलेटेड डेट नो विल बी एंटरटेन फॉर कन्सिडरेशन फॉर इंटरव्ह्यू. याच्यामध्ये एक्झाम वगैरे काही होणार नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला इंटरव्ह्यू घेतला जाईल. तुम्हाला एक कॅन्डिडेटची शॉर्टलिस्ट काढली जाईल. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटची काढल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक लिस्टमध्ये जे तुमचं नाव असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत पहा. महत्त्वाचे डॉक्युमेंट आता पूर्ण व्यवस्थित पाहून घ्या. सुरुवातीला स्वतःच्या आधार कार्डचं झेरॉक्स, त्याच्यावर सही असणं, अंडरटेकिंगचं बॉन्ड, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपीची तुमचं डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट 10वीचं, पुन्हा मग क्लास 10वीचं सर्टिफिकेट, सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ तुमचं कास्ट व्हॅलिडिटीचं कास्टचं सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल इयर, त्यानंतर फायनान्शियल इयरचं सर्टिफिकेट पुन्हा पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आणि डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट आणि सेल्फ अटेस्टेडचं तुमच्या ज्या राज्यातलं नर्सिंग झालेलं आहे त्या राज्यातला रजिस्ट्रेशन नंबर महत्त्वाचा. ह्या एवढे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे. हे डॉक्युमेंट तुम्हाला एवढे पाठवायचे आहेत. पण त्यामध्ये हे महत्त्वाचा पॉईंट आहे, नो TADA विल बी पेड फॉर अटेंडिंग ऑनलाईन इंटरव्ह्यू सिलेक्शन प्रोसेस. ठीक आहे, त्यासाठी कोणता पैसे वगैरे भेटणार नाहीत. त्यानंतर कोड ऑफ ज्युडिक्शन फॉर एनी डिस्प्यूट विल बी ॲट दुर्गापूर वेस्ट बेंगॉल या ठिकाणी होईल. त्यानंतर पहा शेड्यूल फॉर इंटरव्ह्यू जे आहे त्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. इंटरव्ह्यू डेट, टाइम अँड लिंक फॉर ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड इंटरव्ह्यू विल बी इंटिमेटेड टू द कॅन्डिडेट रजिस्टर्ड ईमेल ID, SMS और बाय द अपलोडिंग लिस्ट इन सेल वेबसाईट ड्यू कोर्स. लक्षात असू द्या, तुम्ही जे काही फॉर्ममध्ये तुमची माहिती भरणार आहेत ते माहिती पूर्ण व्यवस्थित भरा, कारण तुमचं इंटरव्ह्यू जे आहे तुमच्या माहिती बेसिसवरच होईल. कारण तुम्हाला ईमेल पाठवण्यात येईल किंवा मग SMS येईल, ह्या दोन्हीपैकी, किंवा मग CLची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुमची लिस्ट येईल. तर हे तुमचं जे ईमेल जर पाठवलं असेल तर त्याच्यावर जर गेलं तर मग ते चुकीचं असलं तर ते प्रॉब्लेमॅटिक होईल. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित सगळं माहिती भरायची. त्यानंतर काही क्युरी असेल, तुमची काही अडचण असेल, विचारायचं असेल तर त्यांनी फोन नंबर दिलेला आहे लँडलाईनचा. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये तुम्हाला हा लँडलाईनवर कॉन्टॅक्ट करून अडचणचं सोल्युशन काढायचं आहे. त्यानंतर हा अशा प्रकारचा फॉर्म आहे तुमचा. अशा प्रकारचे व्यवस्थित फॉर्म तुम्हाला हा भरायचा आहे. हा वेबसाईटवर फॉर्म भेटून जाईल तुम्हाला स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईटवर. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड दुर्गापूर स्टील प्लॅन्ट. त्यामध्ये ॲप्लिकेशन तुम्हाला पूर्ण व्यवस्थित फोटो भरायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, ईमेल ID या सगळ्या व्यवस्थित तुम्हाला भरल्यानंतर तुमचा फुल नेम, फादर नेम, मदर नेम, जेंडर, मॅरिज स्टेटस, कास्ट हे व्यवस्थित भरा, कास्टचं वगैरे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरून फॉर्मला हा पूर्ण सबमिट करायचा आहे. या ठिकाणी पूर्ण तुमचे एक्सपिरियन्स वगैरे जे काय असेल ते पण व्यवस्थित भरायचं आहे. अंडरटेकिंग एक आहे यामध्ये दुर्गापूरच्या प्लॅनचं, आणि साईन करून डेट आणि प्लेस करून तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा पूर्ण व्हिडिओ आहे. शेवटची तारीख परत एकदा सांगतो, 30 आहे, 30/6. तर 30/6च्या आत तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पहिल्यांदाला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि जे कोणी असे असतील जे नर्सिंगच्या जॉब ॲस्पिरंट असतील त्यांना पण आपली लिंक शेअर करा, त्यांना पण अपडेट भेटत राहील. धन्यवाद.